मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत 20वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या जून महिन्यात वितरित होणार आहे। आता जून महिन्याची एक्झॅक्ट डेट काय असणार आहे ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, 31 मे पूर्वी शेतकऱ्यांना ज्या 20व्या हप्त्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या पूर्ण करून घेण्याचं आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलेलं आहे, केंद्र शासनातर्फे सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर त्या गोष्टी कोणत्या आहेत, त्याचबरोबर तुम्हाला येणारा 20वा हप्ता हा वितरित होणार की नाही। बऱ्याच शेतकऱ्यांना 19वा हप्ता वितरित झालेला नाही, सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या, म्हणजे लँड सेंडिंग होती, त्यानंतर डीबीटी वगैरे सगळं ओके असताना देखील काही शेतकऱ्यांना 19वा हप्ता वितरित झालेला नाही। त्याचं कारण काय आहे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर मेसेज करून तुम्ही पर्सनली मला काही विचारू शकता प्रश्न। तर मित्रांनो, आपण सर्वात अगोदर पीएम किसान योजनेचे जे महत्त्वाची बाब म्हणजे ई-केवायसी। तर मोबाईल ॲपद्वारे किंवा चेहरा आपण जे आता तुम्हाला जर ई-केवायसी कशी करायची, आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आधार बेस OTP बेस ई-केवायसी केलेली आहे, तरी सुद्धा काही शेतकऱ्यांचं स्टेटस दाखवत नाहीये। तर मित्रांनो, तुम्हाला ई-केवायसी करणं कंपल्सरी आहे। त्यामध्ये मोबाईल ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ॲप सुद्धा घेऊ शकता पीएम किसानचं। त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला ते जर जमत नसेल, मोबाईल हँडल करायला जमत नसेल, तर तुम्ही डायरेक्टली CSC सेंटरवर जाऊ शकता किंवा सेतू केंद्रावर सुद्धा जाऊ शकता, महा ई सेवा केंद्रावर सुद्धा जाऊ शकता आणि तिथे तुमची केवायसी पूर्ण करून घेऊ शकता। त्यानंतर पुढची बाब म्हणजे मित्रांनो नवीन नोंदणी। तर पीएम किसान पोर्टलवर जी फेरफार माहिती वगैरे तुमची, आता काही शेतकऱ्यांचं काय होत आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला अपडेट म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्हल होत आहे आणि स्टेट लेवलला गेले की रिजेक्ट होत आहे, ते तुमच्या फेरफार मुळे होत आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जे PDF फाईल एकाच डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला जी PDF फाईल तयार करायला सांगितलेली असती, ती फाईल वगैरे तुमची ब्लर वगैरे होत असेल किंवा ॲक्युरेट होत नसेल अपलोड, त्यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम येत होतं। तर पीएम किसानवर पोर्टलवर फेरफार माहिती अपलोड करावी अथवा महा ई सेवा केंद्राशी संपर्क साधून तिथे जाऊन तुम्ही आपला जे गोष्टी आहेत ते पूर्तता करू शकता। त्यानंतर मित्रांनो, बँक व आधार सीडिंग। आता तुमचं DBT असणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आधारशी जोडणे आवश्यक आहे। जवळच्या बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये DBT खाते उघडावे। आता तुमचं जर DBTचं खातं नसेल, तुम्ही आता DBT 31 मे पूर्वी तुमची DBT चेक करायची आहे, DBT ॲक्टिवेट आहे की नाही। काही शेतकऱ्यांची DBT ही डिॲक्टिवेट होत आहे। तर तुम्हाला DBTचं जर दोन्ही हप्ते म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते 4000 रुपये पाहिजे असेल तर तुमचं DBT असणं आवश्यक आहे। त्यानंतर फार्मर ID हा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो। आता ह्या गोष्टी तर अगोदरपासून येत आहेत, म्हणजे जेव्हापासून पीएम किसान नमो शेतकरी सुरू झाली तेव्हापासून या 3-4 गोष्टी अगोदरच्या ह्या सुरू आहेत। परंतु मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट ॲड झालेली ती म्हणजे फार्मर ID। तर मित्रांनो, फार्मर ID राज्य सरकार नमो शेतकरी आणि पीएम किसानसाठी फार्मर ID कंपल्सरी केलेली आहे। तर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फार्मर ID काढलेली असणं आवश्यक आहे। ती कधी असणं आवश्यक आहे, 31 मे पूर्वी तुम्ही फार्मर ID काढणं आवश्यक आहे। काही शेतकरी म्हणते बुवा पीएम किसान योजनेचा हप्ता हा 15 जून किंवा 20 जूनच्या जवळपास मिळू शकेल किंवा 20 जूनच्या नंतर सुद्धा मिळेल, मग त्या अगोदर आपण फार्मर ID काढून घेऊ। तसं नाही मित्रांनो, तुम्हाला 31 मे पूर्वीच फार्मर ID काढणं आवश्यक आहे। जर या गोष्टींची पूर्तता केली मित्रांनो तुम्ही 31 मे पूर्वी, तर तुम्हाला 20वा हप्ता हा मिळण्यासाठी कोणीही अडू शकत नाही। आता काल परवा एक शेतकरी आला होता, त्याचं लँड सेंडिंग ओके होती, DBT ओके होतं, जे FTO वगैरे होतं ते प्रोसेस्ड होतं, तरी सुद्धा त्याच्या खात्यावर 19वा हप्ता वितरित झालेला नाही। तर मित्रांनो, अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्या कारणास्तव तुम्हाला 20व्या हप्त्यासाठी आता मी जे सांगितल्या गोष्टी त्या गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला 20वा हप्ता हा वितरित होईल। आता 19व्या हप्त्यासुद्धा अगोदर सुद्धा फार्मर ID वगैरे नसेल तर 19वा हप्ता मिळणार नाही अशा चर्चा झालेल्या होत्या। परंतु मित्रांनो, फार्मर IDचं बऱ्याच शेतकऱ्यांनी सिरियस घेतलेलं नव्हतं, त्या कारणास्तव 20व्या हप्त्यापर्यंत फार्मर ID काढून घेण्यासाठी शासनातर्फे केंद्र सरकारतर्फे तुम्हाला चान्स देण्यात आलेला आहे। तर तो चान्स गमवायचा नाही मित्रांनो। 31 मे पूर्वी जर तुम्ही फार्मर ID वगैरे या गोष्टी केलेल्या नसतील तर 31 मे पूर्वी तुम्हाला या गोष्टींची पूर्तता करायची आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो पीएम किसान योजनेसंदर्भात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।